कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका आता चांगल्याच रंगात आल्यात. महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार आता समोरासमोर रिंगणात उतरलेत. मात्र याच दरम्यान टिटवाळ्यामधील जो हा पॅनल आहे, टिटवाळ्यामधील पॅनलमध्ये दोन्ही माजी जे उपमहापौर आहेत, हे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. आपण या ठिकाणी टिटवाळ्यात पाहू शकतो की जे भाजपचे उपमहापौर होते बुधाराम सरनोबत यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी स्वतःचा अपक्ष पॅनल तयार करत थेट भाजप शिवसेनेलाच आव्हान दिलं. बुधाराम यांच्या पॅनलमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे उपशहरप्रमुख विजय देशेकर यांनी देखील बंडखोरी करत ते बुधाराम यांच्यासोबत हातमिळवणी करत त्यांनी तो पॅनल स्वतंत्र असा उभा केलेला आहे. आपल्यासोबत आज स्वतः बुधाराम सरनोबत जे आहेत, सरनोबतची जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत. निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून एकंदरीत सुरुवात झाली आहे. तुम्ही अपक्ष पॅनल उभा केला आहे बंडखोरी करत, शिवसेना भाजपच्या विरोधातच. काय सांगाल एकंदरीत का तुम्हाला बंडखोरी करावी लागली? भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांनी आम्ही चारही उमेदवारांना असं सांगितलेलं होतं की तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला 100% तिकीट देणार. त्याच्यामुळं मागील 5 वर्षापासून आम्ही काम करत आलेलो होतो. याच्यापूर्वी मी उपमहापौर होतो, त्यामुळे आम्हीही काम करत होतो. विजय देशेकर हे शिवसेनेमधून काम करत होते, सचिन अल्लाड हे BJPमधून काम करत होते आणि नुकतंच मोरेश्वर तरे त्यांचीही भाजपामध्ये एंट्री झालेली होती. ते राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये आलेलं होतं आणि त्यांना सांगण्यात आलेलं होतं की आम्ही तुम्हालाच तिकीट देणार. परंतु आमच्याबरोबर खूप मोठा धोका केलेला होता यांनी. त्याच्यामुळं पक्षाला जर असं वाटत असेल की पक्षाच्या चिन्हावरती जर त्यांनी दिलेल्या उमेदवारांना लोक निवडून देतील, तर आम्हाला इथे हा बदल घडवून दाखवायचा आहे की पक्षाचं चिन्ह असेल तरच उमेदवार निवडून येतात असं नाही आहे. लोक जर तिकडची जे उमेदवार आहेत ते जर तिकडच्या लोकांना जर लोकप्रिय असतील तर लोक त्यांना 100% निवडून देणार आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणत्या प्रकारचं आव्हान आहे? कारण एकीकडे तुम्ही पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जातात, त्यात ही पॅनल सिस्टम म्हणजे पॅनल पद्धतीची एकंदरीत निवडणूक आहेत. तुम्ही 3 जण भाजपचे बंडखोर आहेत, शिवसेनेचा एक बंडखोर तुमच्यासोबत आहे. काय आव्हान वाटतं तुम्हाला? आव्हान तर अपक्ष उमेदवारांनी उभंच राहू नये याच्यासाठी निवडणूक आयोग आणि जे महाराष्ट्र शासन आहे यांनी हातमिळवणी केलेली आहे. ज्या वेळेला प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला एक चिन्ह दिलं जातं, मग अपक्षांचा गट तयार झाला तर त्यांना एकच चिन्ह द्यायला पाहिजे. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमच्यासारखे अजून 2 गट तयार झालेले आहेत की ज्यांनी एकच सारखे चिन्ह मागितलेले होते, परंतु आम्हाला दिलेलं नाही. पण याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये 4 अपक्षांना एकसारखं चिन्ह दिलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी जे आरो आहेत त्यांना मेसेज केलेला होता की साहेब याच्यावरती बघा, जर इकडं होतोय तर आपल्याकडं का होत सगळं नाही? जाणीवपूर्वक केलं जात असल्यावर देखील तुमचा आरोप होता. हा पूर्णपणे षडयंत्र आहे. अपक्ष येऊ नये, पण अपक्ष येणारच आहेत. त्याच्यामुळं ह्या षडयंत्राला आम्ही काही इथे होऊ देणार नाही आहे. काय वाटतं एकंदरीत म्हणजे आता तुमची पुढची रणनीती कशी असणार आहे? कारण तुम्ही पण माझे उपमहापौर होतात, तुमच्या समोरच्या पॅनलमध्ये पण माझे उपमहापौरच लढतात, त्यांच्याकडे भाजपकडून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे. एकंदरीत काय कोणत्या प्रकारचं आव्हान असणार आहे? तर तुमची राजकीय भूमिका काय आहे? इथे परिस्थिती अशी आहे की भाजपाला 2 आणि सेनेला 2 असे 2 उमेदवार आहेत. एक जो उमेदवार आहे तो मनसेमधून सेनेमध्ये आलेले आहेत आणि दुसरा जो उमेदवार आहे तो बाजूच्या लगतच्या वॉर्डामधून इकडं आलेले आहेत. त्याच्यामुळं तिसरा जो उमेदवार आहे तो राष्ट्रवादीमधून BJPमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याच्यामुळं ऑलरेडी यांच्यावरती लोक नाराज आहेत. यांनी कोणतीही प्रकारची कामं केलेली नव्हती. त्याच्यामुळं आमचा जो पॅनल आहे हा 100% निवडून येणार आहे. जर आमचा पॅनल निवडून आला नाही तर आम्ही पूर्णपणे राजकीय संन्यास घेणार आहोत. याच्यानंतर कोणतीही आम्ही निवडणुका लढणार नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर टिटवाळा भागामध्ये या 2 पॅनलमध्ये पुढच्या काही दिवसामध्ये एक तगडी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 15 तारखेला मतदान आहे, त्यामुळे या पॅनलमधून कोण विजयी होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे सगळं जे चित्र आहे हे जवळपास 16 तारखेला संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, टिटवाळा. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.